नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बीटरूटची टिक्की कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. खूप साधी सोपी एकदम सिंपल रेसिपी आहे. लहान मुलं खूप आवडीनं खातील ही बीटरूट टिक्की. तर मी बीट स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. नंतर बीटवरची अशा प्रकारे साल काढून घ्यायचं आहे. साल काढून घेतल्यानंतर टिक्की बनवण्यासाठी आपल्याला या बीटला खिसून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी हे बीट खिसून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे स्मॅश करून घालायचे आहेत. तर मी हाताच्या सहाय्याने या बटाट्याला स्मॅश करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, जिरे टाकून घेतलं, 1 चमचा तीळ टाकून घेतलं, चिली फ्लेक्स टाकलं, धना पावडर टाकून घेतलं. नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. नंतर 1 वाटीवरून आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतलं. 1 हिरवी मिरचीचे बारीक करून तुकडे टाकून घेतलं. नंतर आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण सारखं एकजीव झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे टिक्की बनवून घ्यायचे. तर हाताला मी तेल लावून घेतलं. नंतर छोटे बाउल्स करून त्याला प्रेस करून घेतलं आणि छोटे छोटे असे टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीने सर्व टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. बीटरूट न खाणारी अशा पद्धतीने जर तुम्ही बीटरूटची टिक्की करून दिलात तर खूप आवडीनं खातील. तर माझे पूर्ण हे असे बीटरूटची टिक्की बनवून झालेली आहे. नंतर गॅसवर डोश्याचा तवा गरम करायला ठेवला. नंतर तव्याला तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारची एक एक टिक्की तव्यामध्ये ठेवलं. नंतर वरती आणखीन थोडं तेल लावून घेतलं. मस्तपैकी आपली ही टिक्की फ्राय झालेली आहे. तर आपण दुसरी साईड पलटून घेऊ. तर अशा प्रकारे आपण दुसरी साईड पलटून घेतलं. मस्त आपली ही बीटरूट टिक्की तयार झालेली आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर अशा प्रकारे मी बीटरूट टिक्की काढून घेतलं. तर आपली ही बीटरूट टिक्की बनवून तयार आहे. दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला पण एकदम अप्रतिम लागतात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.